तर नमस्कार पब्लिक, रामकृष्ण हरी. तर आज आमच्या गावची दिंडी जाणार होती सप्तशृंगी मातेच्या गडावरती आणि मग तिथं काकांच्या बंगल्यावरती चहा पाण्यासाठी थांबली होती. तर तिथलं सर्वांचं आवरलं, मग तिथून दिंडी निघाली. तर अशी ही दिंडीची सुरुवात साधारणतः 8 ते 9 वर्षापासून सुरू केली नाही आणि अशीच पायी दिंडी सप्तशृंगी गडावरती दरवर्षी गेली पाहिजे बस. आणि त्यानंतर मग वागळूतकरांनी तिथं मामांनी फराळाचा प्रसाद ठेवल्यानंतर मग तिथला प्रसाद झाल्यानंतर पुढं नॉनस्टॉप मध्ये पायी दिंडीची सुरुवात झाली. मग सर्वच जण टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये आनंद घेत चालली होती. लहान पोरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वजण येत राहते, कारण की अंतर कमी असल्यामुळे त्यात एकच दिवसाची दिंडी असते, त्यामुळे कोणीही घरी थांबत नाही. प्रत्येक घरातून कोणी ना कोणी सदस्य येतोच. आणि वणीचे थोडं पुढं तिथं वारकऱ्यांसाठी फराळाचा प्रसाद ठेवला होता. तर तिथं प्रवचन चालू होतं, 1 तासाचं प्रवचन झालं. तर तुम्ही म्हणाल या अशी कुपटीतून कुठं चालले, तर कुपटीतून नाही, तर आम्ही रडतोंडीनं चाललोय, म्हणजे सप्तशृंगी गडावरती जाण्याचा हा शॉर्टकट मार्ग. तर आम्ही ह्या रोडनं जाणार तिथून, तर तुम्हाला दाखवतो आता आम्ही कसं गेलो. तर झालं असं की दरवर्षी आम्ही पावसानं भिजत जायचो, या वर्षी डायरेक्ट घामानं भिजत गेलो. तर इतकं गरमाट करायचं, कारण की ऊनच एवढं होतं. तर मजा पण खूप आली. तर रडतोंडी मार्गाने कोण कोण आलंय ते कमेंट करून नक्की सांगायचं. तर तळ्यावरती हातपाय धुतले आणि त्यानंतर पालखी घेतली आणि गडावरती गेलो. आणि मग त्यानंतर तिथून पालखी आम्ही दुसऱ्याकडे देऊन टाकली आणि मग आम्ही सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी इकडे लाईनीला लागलो. तर गर्दी पण काय एवढी नव्हती. तर तुम्हाला फुल ब्लॉग बघायचा असेल तर युट्यूब चॅनलला जाऊन बघा आणि हा कसा वाटला कमेंट करून सांगा आणि फॉलो